सत्य का साहस। राज्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या आणि शासनाच्या अन्यायकारक धोरणांच्या विरोधात आता संतापाची लाट उसळली आहे। नागपूर येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना आक्रमक झाली असून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनंतर गेल्या 1.5 वर्षापासून नवीन पदभरती रखडली आहे। यामुळे कार्यरत डॉक्टरांवर कामाचा ताण वाढतो आहे। त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील सोनवणे यांनी सांगितले, या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा संघटनेने दिलाय। काम न करत असल्यामुळे आमच्या लोकांवर दबाव देऊन आमच्यावरती अन्याय करण्यात येतो। तसेच आज आमचे जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहे जे 5.5 वर्षाचा BBSCचा डिग्रीचा कोर्स करून काही जे अधिकारी आहेत मोस्टली ते पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं करून, काही अधिकारी जे 3 वर्षाची PhD करून सुद्धा या डिपार्टमेंटमध्ये आहेत। पण आमचं एकमेव डिपार्टमेंट असं आहे की आमचा क्लास 1 अधिकारी असूनसुद्धा कुठल्या प्रकारचं आम्हाला वाहन नाही, सुखसुविधा नाही आहे किंवा इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉपसारख्या सुविधा नसून आमच्या वैयक्तिक मोबाईलवरून आम्हाला ह्या सगळ्या एंट्री करण्यात भाग पडल्या जातं। तसेच जे काही आपल्या महिला भगिनी ज्या काम करतात अशा ठिकाणी त्यांच्या बेसिक ज्या सुखसुविधा टॉयलेटसारख्या आहेत ह्यासुद्धा उपलब्ध नाही। याच्यावरसुद्धा वारंवार आम्ही मागणी करूनसुद्धा कुठल्या प्रकारची कार्यवाही होत नाही। तर आज आम्ही ह्या सगळ्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत, तसंच बायोमेट्रिकसारख्या ज्या याची अटेंडन्स लावण्याकरिता आमच्यावरती दबाव टाकण्यात येत आहे। कारण आम्ही जे फील्डवर काम करणारे अहोरात्र काम करणारे लोक आहोत। आम्ही कधी वेळेचं बंधन पाळत नाही। रात्री बेरात्री लोकांना पशुशी रिलेटेड जे काही सेवा असतात ते आम्ही देत असतो। अशा वेळेस आम्हाला त्या बायोमेट्रिक आणि वेळेच्या बंधनामध्ये बांधून आम्ही एकाच टायमाला तिथे दवाखान्यात उपचार हजर राहावं अशी शासनाची अपेक्षा असताना पण आम्हाला जर फील्डवर जायची वेळ पडली तर अशा वेळेस मग आम्ही तिथे गैरहजर दिसणार आहे। याचासुद्धा आम्ही निषेध करतो। तसेच अब तक सत्य का साहस।